पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। पेट्रोल डिझेल टंचाई सोसणाऱ्या राज्यावर आणखीन एक संकट घोंगावत आहे। इंधन टंचाईमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आले असून आता नवीन येणाऱ्या संकटाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होणार असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अलर्ट केले। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यात त्यांनी आगामी काळात कृषी क्षेत्रावर असणाऱ्या संभाव्य संकटाबाबत माहिती दिली। या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असणाऱ्या उपाययोजनांची देखील सविस्तर माहिती दिली। शेतकऱ्यांना खरीप हंगामात शेतीसाठी पैशाची कमतरता भासू नये यासाठी बँकांना महत्त्वाचे निर्देश देण्यात आले। तसेच शेतकरी कर्जमाफी ही 30 जून पर्यंत करू अशी देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी अल निनोच्या संभाव्य धोक्यावरही चिंता व्यक्त केली आहे। तसेच या काळात काय काय उपाययोजना केल्या जातील याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। राज्याच्या येत्या कृषीच्या खरीप हंगामाची हंगामापूर्वी तयारीची बैठक घेतली। त्या अगोदर राज्यस्तरीय बँकिंग कमिटी SLBC ची बैठक झाली। या बैठकीत एकूण कर्ज वाटपाबाबत चर्चा झाली। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज कसं मिळू शकेल या संदर्भात सगळी तयारी करण्यात आली असून असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत आणि ग्रामीण बँका या मिळून 67% शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं। राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना केवळ 26% कर्ज देतात। DCC आणि ग्रामीण बँकेचा जो टार्गेटचा अचिव्हमेंट आहे ते 80% आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांचं 67% आहे। त्यामुळे आज अतिशय कडक शब्दामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना निर्देश देण्यात आलेत। त्यांनी 80% टार्गेट पूर्ण केलं पाहिजे। दुसरं त्यांना सांगण्यात आलं की सिबिलची मागणी कोणत्याही बँकेने करू नये असे निर्देशही देण्यात आले आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।